रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. आपण सुरुवात करीत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या वर्षावास ऑनलाईन व्याख्यानमालेदरम्यान आजच्या या 10व्या व्याख्यानासाठी आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर. साळवे सर हे नाशिक व सभोवताली सर्वदूर सुपरिचित असलेलं असं व्यक्तिमत्व आहे. ज्येष्ठ लेखक, विचारवंत, चळवळीशी अतिशय घनिष्ठपणे जोडले गेलेले साहित्यिक आणि एक ज्येष्ठ श्रेष्ठ थोर व्यक्तिमत्व म्हणून नाशिकमध्ये वंदनीय पूजनीय आहेत. आदरणीय साळवे दादा यांनी आपल्या व्याख्यानमालेदरम्यान आपणास यापूर्वी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपल्या विनंतीस मान देऊन आदरणीय साळवे सर या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय नंदकिशोरजी साळवे सर यांचं मी अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संस्थापक संयोजक आदरणीय वंदनीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानास ग्रहण करण्यासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून जाणीवपूर्वक उपस्थित झालेले आहेत त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा याविषयी आदरणीय साळवे सर यांनी आपल्याला यापूर्वी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. या ग्रंथसंपदेतील धम्माच्या अंगाने बाबासाहेबांनी ज्या ज्या ग्रंथांचं लेखन केलं त्या ग्रंथांच्या लेखनापाठीमागचा त्यांचा हेतू आणि त्या ग्रंथांचा परिचय असा विषय घेऊन आदरणीय साळवे सर आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की आपण कृपया आदरणीय साळवे सर यांचं स्वागत करावं, औपचारिक स्वागत करून त्यांना पाचारण करावं व्याख्यानासाठी आणि तत्पूर्वी त्रिशरण पंचशील घ्यावं. आदरणीय अशोक भाऊ. सर्वांना जय भीम. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरू कबीर महाराज, सद्गुरू गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं पंचांग प्रणाम करतो, त्रिवार वंदन करतो. पृथ्वीच्या पाठीवर बुद्धाच्या उपदेशाचा प्रसार प्रचार करीत असलेले सर्व बुद्धपुत्र यांची आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथम क्षमायाचना करेल. म्हणते, आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या याचनेनंतर मी सर्व भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो. आज ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे ते महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि अभ्यासक लेखक आदरणीय नंदकिशोर दादा साळवे यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांना वंदन करतो. या उपक्रमाचे मुख्य समन्वयक
शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेशजी पाठारे या व्याख्यानमालेला जे श्रेष्ठ ज्येष्ठ उपासक उपस्थित असतील त्या सर्वांना मी वंदन करतो. माझ्यापेक्षा लहान आणि माझ्या बरोबरीचे जे असतील त्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. दादांचं आज बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा या विषयावरती व्याख्यान आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे आपण सर्वजण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. जिथे असाल तिथे जसे असाल तसे दोन्ही हात जोडून मी जसे हात जोडले तसे अंजली करणीयो याला म्हणतात. आपण हात जोडून माझ्यासोबत म्हणावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि. अदिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादयामि. मूसावादा वीरमणि शिक्षापदं समादयामि. शूरामेरय मज्जपमादट्ठाना वीरमणि शिक्षापदं समादयामि. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. नमो धम्माय. नमो संघाय.
इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा मोठी आहे आणि समाजामध्ये निरक्षर लोकांचं आणि अल्पशिक्षित लोकांचं प्रमाण हे अवाढव्य आहे। काही लोकांना शिक्षण आहे, परंतु त्यांच्याकडे ग्रंथ नाहीत। काही लोकांकडे ग्रंथ आहेत, पण वेळेअभावी त्यांना वाचता येत नाहीत। काही लोकांकडे ग्रंथ आहेत आणि वेळही आहे, पण ते केवळ शोकेसमध्ये ठेवण्यासाठी घर सजवलेलं आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचा खूप लोकांना परिचय नाही आणि म्हणून समितीने या वर्षावास व्याख्यानमालेमध्ये अभ्यासक म्हणून नंदकिशोर दादा साळवे यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचा परिचय करून देण्याची जबाबदारी दिलेली आहे। मागच्या हप्त्यामध्ये त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ यावरती भाष्य केलं। तसा त्यांचा उद्याचा दिवस होता, परंतु पूजनीय भंते कौंडण्यजी यांच्याकडे काही महत्वाचं काम आल्यामुळं त्यांनी दोघांमध्ये आपसात त्यांनी तडजोड करून ते उद्याला येतील आणि दादांनी आज त्यांच्या ऐवजी आजचा दिवस त्यांनी ऍडजस्ट केलेला आहे। मी दोघांचेही मनापासून ऋण मानेल आणि दादांना मी विनंती करेल की आपण बाबासाहेबांच्या एका ग्रंथावरती असलेल्या वेळेचा सदुपयोग करून आपण त्या ग्रंथाचा हेतू आणि परिचय करून द्यावा, अशी आम्हा सर्वांच्या वतीनं दोन्ही हात जोडून मी आपणास याचना करतो। आदरणीय नंदकिशोर दादा साळवे। हॅलो हॅलो, हा येतो आवाज, येतो सर, येतो आवाज। एक मिनिट सर, एक मिनिट। हा सर येतो आवाज। तुमचा नाही येत आहे। हा, तुमचा येत नाहीये। एक मिनिट थांबा सर। हा, तुमचा माईक आहे ना बंद झाला। एक मिनिट, काहीतरी थांबा, मी पुन्हा इकडनं चालू करतो। एक सेकंड होल्ड करा, प्लीज होल्ड करा।
सर तुमच्याकडनं अनम्यूट करता येतो का बघा सर. हो 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 झाला झाला. ओके ओके आता येतो आवाज? हो झाला सर. हो हो झाला झाला झाला. ओके धन्यवाद धन्यवाद. हा व्हिडिओ इको होतो जरा इको इको होतोय. हा व्हिडिओ एकदा ऑफ करून पुन्हा ऑन कराल सर. व्हिडिओ ऑफ करून ऑन कराल एकदा. हॅलो. ओके सर. ऍब्सोल्युटली फाईन आता. ओके ओके ओके. थँक्यू 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 थँक्यू. चला वेलकम वेलकम. सुरुवात करूया. हो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन. बुद्धविहार समन्वय समितीच्या विद्यमाने या वर्षावासानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे आणि बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आयुष्यमान अशोक भाऊ सरस्वती बोधी या संपूर्ण व्याख्यानमालेची ज्यांनी आपल्या समर्थ खांद्यांवर धुरा घेतलेली आहे आणि ती समर्थपणे पेललेली आहे ते या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक समन्वयक प्राध्यापक उमेश पठारे सर, त्यांचे सर्व सहकारी, या ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर भगिनी आणि बंधुजन हो. भाऊंनी जसं आता या ठिकाणी सांगितलं की वर्षावासानिमित्त बौद्ध धम्मावर तर आपण सर्वजण बोलत आहोतच. कालच ढोके सरांचं सुद्धा अतिशय निब्बाण या संकल्पनेवर चांगलं व्याख्यान झालं आणि बौद्ध धर्माच्या सगळ्या संकल्पनांची सगळ्याच ऍस्पेक्टने आपण विविध विचार करून ज्ञान प्रदान करतो आहोत. पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा या विषयाच्या अनुषंगाने काही विचार मांडण्याची जबाबदारी भाऊंनी माझ्यावर सोपवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो. जसं आता भाऊंनी सांगितलं की ग्रंथसंपदा, भाऊंनी अतिशय परखडपणे हेही सांगितलं की लोकांच्या घरामध्ये ग्रंथ असतात पण शोभेसाठी असतात. वाचायला वेळ नसतो, वाचले तर अभ्यासाला वेळ नसतो, कारण ग्रंथ वाचन आणि ग्रंथाचा अभ्यास अध्ययन याच्यामध्ये फार फरक आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्यापैकी उपस्थितांना बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने मी आपल्यासमोर प्रत्येक ग्रंथाविषयी काही मांडणी करणार आहे. म्हणून ग्रंथसंपदेचा हेतू आणि त्या ग्रंथाचा परिचय आणि त्याचा अंतरंग काय आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. भाऊंनी जसं मगाशी सांगितलं की या विषयावर मी यापूर्वी सुद्धा एक व्याख्यान दिलेलं आहे, पण आज उपस्थिती बऱ्यापैकी मला इथे दिसते आहे आणि म्हणून काही मुद्दे मागच्या व्याख्यानातले सुद्धा मी या ठिकाणी कव्हर करून पुढे जाणार आहे. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वप्रथम 1913 ते 1923 या 10 वर्षाचा कालावधी प्रथम विचारात घेतला गेला पाहिजे. कारण 1913 ते 1923 हा जो कालखंड आहे बाबासाहेबांच्या जीवनातला, हा अतिशय संघर्षपूर्ण कालावधी झालेला आहे. त्याचं कारण असं की या कालावधीमध्ये माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 10 मृत्यू अनुभवलेले आहेत. आणि हे 10 मृत्यू अनुभवत असताना बाबासाहेबांचा परदेश दौरा, प्रथम अमेरिका, नंतर इंग्लंड, परत इंग्लंड, त्याच्यानंतर घरची परिस्थिती
उत्पन्नाचं साधन नाही, रामजी सपकाळ गेलेले आहेत त्यामुळे पेन्शन बंद झालेली आहे, आनंदराव वारलेले आहेत त्यामुळे पगार बंद झालेला आहे, बाबासाहेब शिष्यवृत्ती घेऊन परदेशात गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाचं काही साधन नसताना रमाईनी संपूर्ण कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. हा एक भाग झाला. आणि त्याचबरोबर बाबासाहेब 1913ला अमेरिकेला गेल्यानंतर, अमेरिकेहून परस्पर लंडनला गेल्यानंतर, लंडनहून परत आल्यानंतर बडोद्याला नोकरीसाठी गेल्यानंतर, बडोद्यामध्ये त्यांना अतिशय वाईट अनुभव आल्यानंतर ते परत घरी आले. 1913ला रामजी सपकाळ गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांची 4 मुलं एका पाठोपाठ एक गेलेली आहेत. भाऊ आनंदराव गेलेले आहेत. सावत्राई जिजाबाईंचा मृत्यू झालेला आहे. अशा सगळ्या मृत्यूंना सामोरं जाऊन कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारून सिडनीहॅम कॉलेजमध्ये नोकरी पत्करून अतिशय संघर्षपूर्ण हा 10 वर्षाचा कालावधी त्यांनी व्यतीत केलेला आहे. आता या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रंथसंपदेची सुरुवात कुठून होते तर त्याचं पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांच्या बालपणातच त्यांना ग्रंथ वाचनाची जी आवड होती ती आवड त्यांना अतिशय सुरुवातीपासूनच निर्माण झालेली होती. आणि म्हणून ग्रंथसंपदेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बाबासाहेबांच्या पार्श्वभूमी म्हणून काही आठवणी लक्षात घेतल्या पाहिजे. ग्रंथसंपदेची पार्श्वभूमी प्रथम आपण थोडक्यात समजून घेऊ आणि मग मी एका ग्रंथावर भाष्य करणार आहे वेळेचं बंधन पाळून. तेव्हा ग्रंथ मिळवणं आणि ते वाचणं याविषयी आपल्या बालपणीच्या आठवणी बाबासाहेब सांगत असताना एके ठिकाणी ते म्हणतात की मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी छंद होता, परंतु माझ्या वडिलांना ते पसंत नव्हते. मी अगोदर शाळेचा अभ्यास करावा आणि नंतर पुस्तके वाचावीत असे त्यांचं म्हणणं होतं. वडिलांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये मला लागतील ती पुस्तके आणून देणं, चांगले कपडे लत्ते घेणं हे त्यांच्या आटोक्याच्या बाहेर होतं. तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयीची तरतूद करण्यास नेहमीच तयार असत. वेळ प्रसंगी रामजी सपकाळ हे कर्ज काढून किंवा बहिणीचे दागिने गहाण ठेवून बाबासाहेबांसाठी पुस्तके आणून देत असत हे आपल्या सर्वांना परिचित आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी असंही म्हणतात की मग अशी पुस्तकं वाचत असताना, असे पुस्तकं वडील आणून देत असताना आपल्याकडेही स्वतःच्या मालकीची पुस्तके असावीत एवढीच त्या काळी त्यांची महत्वाकांक्षा होती. ग्रंथसंपदा निर्माण करण्याची महत्वाकांक्षा बाबासाहेबांच्या मनामध्ये केव्हा निर्माण झाली असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ग्रंथ जवळ बाळगण्याची किंवा स्वतःचं ग्रंथालय निर्माण करण्याची महत्वाकांक्षा बाबासाहेबांच्या मनात लहानपणापासूनच किंवा बालपणीच निर्माण झालेली होती. ही गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे जे विधान आहे त्या विधानावरूनच आपल्या असं लक्षात येतं की स्वतःच्या मालकीचे ग्रंथ मिळवणे, त्याचं संपूर्णपणे वाचन करणं, त्यावर टिपण करणं, त्याचबरोबर त्या पद्धतीनं अध्ययन करणं या गोष्टी बालवयातच बाबासाहेबांनी सुरुवात केलेल्या आहे. त्या काळामध्ये नवयुग नावाचं एक पत्रक होतं, वर्तमानपत्र होतं आणि त्या नवयुग वर्तमानपत्राच्या पत्रकाराला मुलाखत देताना बाबासाहेबांनी असं एक ठिकाणी म्हटलेलं आहे की लहानपणापासूनच मला वाचनाचा विलक्षण नाद लागला होता आणि तो इतका पुढे गेला होता की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्वाची गोष्ट आहे, ही गोष्ट मी कुठेही लिहून ठेवलेली नसताना माझ्या लक्षात राहत होती आणि माझ्या या सवयीमुळे माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लख झालेली होती. असं सुद्धा बाबासाहेबांनी ग्रंथांच्या बाबतीमध्ये किंवा अभ्यासाच्या बाबतीमध्ये एके ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची ही जी महत्वाकांक्षा आहे ग्रंथसंपदेची ही त्यांच्या मनामध्ये कशी निर्माण झाली तेव्हा 1913 ते 1916 या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत असताना यशस्वी ग्रंथकार होण्याची त्यांची महत्वाकांक्षा जी आहे ती अमेरिकेच्या वास्तव्यातच दृढ झालेली होती. त्याचं कारण असं की बाबासाहेब अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असताना ते अधूनमधून त्यांच्या अमेरिकन मित्रांच्या घरी जात असत आणि ते जेव्हा या अमेरिकन मित्रांच्या घरी जात असत
तेव्हा त्यांच्या असं निदर्शनास आलं की प्रत्येक मित्राच्या घरामध्ये स्वतःची लायब्ररी आहे. जे कोणी त्यांचे मित्र त्या ठिकाणी होते त्या मित्रांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःची लायब्ररी आहे हे जेव्हा त्यांना दिसून आलं त्यावरूनच आपली सुद्धा अशी एक लायब्ररी असावी असंही त्यांना वाटू लागलं. आणि मग अमेरिकेमध्ये MA PhDचा अभ्यास करत असताना त्यांनी इतर विषयाची पुस्तके वाचण्याचा आणि अभ्यासण्याचा खूप मोठा म्हणजे सपाटाच लावलेला आहे असं तिथे म्हटलेलं आहे. त्यामध्ये मग काव्य असेल, नाटक असेल, कादंबऱ्या असतील, टीकात्मक ग्रंथ असतील, विविध देशांच्या क्रांतीचे इतिहास असतील आणि मानववंशशास्त्राची पुस्तके असतील, ही सगळी पुस्तके वाचता वाचता त्यांच्या मनात असा विचार आला की याच विषयाचा अभ्यास करून, मानवशास्त्राचा अभ्यास करून, जाती संस्थेचा अभ्यास करून आपणही त्यावर ग्रंथ लिहावेत आणि एक ग्रंथकार बनावं. ही त्यांची महत्वाकांक्षा त्या ठिकाणी अमेरिकेच्या वास्तव्यात दृढ झालेली आहे त्यांच्या मित्रांच्या घरच्या लायब्ररी बघून. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं की मानववंशशास्त्राचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मग त्या ठिकाणी एकाच विषयावरील अनेक लेखकांची पुस्तकं त्यांनी मिळवण्याचं ठरवलं. आणि म्हणून त्या पद्धतीनं अभ्यासाच्या व्यतिरिक्त सुद्धा ते वेगवेगळी पुस्तके वाचण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवून कोलंबियाच्या अनेक पुस्तकांच्या डेपोमध्ये जाऊन, बुक डेपोमध्ये जाऊन त्यांनी वेगवेगळी दुर्मिळ आणि बहुमोल अशी पुस्तके खरेदी करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी ही सुरुवात करत असताना पैशाची तर वानवा होतीच, पण मग काय करायचं तर अमेरिकेमध्ये बांधवांनो अशी परिस्थिती आहे किंवा पद्धत आहे की 2 टर्म ज्या असतात विद्यार्थ्यांच्या त्या 2 टर्मच्या मध्ये 2 महिन्याची सुट्टी असते आणि ती 2 महिन्याची सुट्टी जी आहे त्या 2 महिन्यामध्ये सर्व विद्यार्थी ठिकठिकाणी काम करत असतात, नोकरी करत असतात आणि तिथले जे व्यावसायिक आहेत त्यांनाही ही गोष्ट माहीत असते. म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी ते 2 महिन्यासाठी का होईना पण नोकरी उपलब्ध करून देतात. आणि म्हणून ती संधी साधून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी कामं केलेली आहेत, अंग मेहनतीची कामं केलेली आहेत, खानावळीमध्ये काम केलं असा सुद्धा एक ठिकाणी उल्लेख आहे. आणि त्यामधून जो काही पैसा मिळाला, जी काही शिष्यवृत्ती मिळाली, त्या शिष्यवृत्तीतून जो काही पैसा वाचवलेला होता त्या पैशातून ते घर खर्चासाठी काही पैसा पाठवत आणि उरलेल्या पैशातून ग्रंथ खरेदी करत असत. अशा पद्धतीनं अमेरिकेच्या 3 वर्षांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी जवळपास 2000 दुर्मिळ ग्रंथ खरेदी केलेली होती. 2000 ग्रंथ खरेदी केलेली होती आणि त्या ग्रंथांचं संग्रहालय करण्याचा त्यांचा विचार होता. आणि मग अशा पद्धतीनं पुढे आपल्याला तो इतिहास माहित आहे की त्यांचे ज्या बोटीमधून ते ग्रंथ पाठवले ती बोट शत्रूच्या हल्ल्याला बळी पडली आणि त्यांची ती ग्रंथ संपदा नष्ट झालेली आहे. परंतु ही ग्रंथ संपदा तयार करत असताना किंवा केली असताना त्यांच्याकडे जी जी पुस्तकं होती, जे जे ग्रंथ होते ते सर्व त्यांनी अतिशय मनापासून वाचून काढलेले होते, अभ्यासून काढलेले होते, अध्ययन केलेलं होतं. लिहिलेलं पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा एक वेगळा आनंद असते बघा. ग्रंथ लिखाणाचे काम संपवून ते एकदा हातावेगळे केले की ते म्हणत की मी अतिशय नाराज होतो किंवा निरुत्साही होतो. बाबासाहेबांचं एक ठिकाणी असंही स्टेटमेंट आहे की मला 4 मुलं झाली तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद मला माझं पुस्तक प्रकाशित झालं की होत असतो. बघा म्हणजे बाबासाहेबांचं ग्रंथ संपदेवर, ग्रंथांवर किती प्रेम होतं. बाबासाहेब म्हणतात मला मुलगा झाला तेव्हा आनंद जेवढा झाला नसेल तेवढा आनंद मला माझं पुस्तक प्रकाशित केल्यानंतर होत असतो. ही कळकळ आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ही कळकळ त्यांना का झालेली आहे त्याच्या पाठीमागचं कारण जर बांधवानो आपण समजून घेतलं तर मग आपल्याला त्याचं खरं महत्व कळत असतं. वाचण्याच्या ओघामध्ये आपण चरित्र वाचत जातो, परंतु त्याच्या पाठीमागे बाबासाहेबांची जी कळकळ आहे त्याला कारणही तशीच घडत गेलेली आहे. सगळ्यात महत्वाचं कारण असं की 1916 मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला आणि एक प्रबंध लिहिला. त्या प्रबंधाचं नाव होतं द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी. आता मूळ मुद्दा असा आहे बांधवांनो किंवा मित्रांनो, वाईट वाटून घेऊ नका, परंतु आपल्याकडे बाबासाहेबांची जी ग्रंथसंपदा आहे त्या ग्रंथांची नावच अनेक लोकांना पूर्णपणे माहीत नसतात. म्हणून बाबासाहेबांची ग्रंथसंपदा अभ्यासताना त्यांच्या ग्रंथांची नावं आपण पूर्णपणे लक्षात घेतली पाहिजे आणि मग त्याच्या दृष्टीने त्या ग्रंथाचा अंतरंग काय आहे
हे वाचून काढलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. 1916 मध्ये बाबासाहेबांनी हा प्रबंध लिहिला, परंतु विद्यापीठाच्या नियमानुसार असं होतं की एखादा प्रबंध लिहिला की तो पुस्तक रूपाने प्रकाशित करून विद्यापीठाला सादर करायचा आणि ते पुस्तक रूपाने प्रकाशित केल्यानंतरच विद्यापीठ त्याला ती डिग्री देत होती. परंतु शोकांतिका अशी आहे बांधवांनो की 1916 मध्ये बाबासाहेबांनी हा प्रबंध लिहिला, द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी, आणि हा लिहिल्यानंतर कोलंबिया विद्यापीठाला प्रबंध सादर सुद्धा केला, परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यासाठी बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. जो प्रबंध लिहिलेला आहे, आजही ती पद्धत आहे, पीएचडी करणारे स्टुडंट जो प्रबंध लिहिलेला आहे तो पुस्तक रूपाने बाइंडिंग करून घेतात आणि मग विद्यापीठाला 3 प्रतीमध्ये सादर करतात. तशीच पद्धत कोलंबिया विद्यापीठामध्ये होती आणि त्या पद्धतीनुसार ग्रंथ बाइंडिंग करून घेण्यासाठी किंवा पुस्तक रूपाने प्रकाशित करून घेण्यासाठी बाबासाहेबांकडे 1916 साली तेवढे सुद्धा पैसे नव्हते. ही शोकांतिका आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे 1916ला हा प्रबंध लिहून विद्यापीठाकडे सादर करून सुद्धा 1916 मध्ये बाबासाहेबांना पीएचडी किंवा डॉक्टरेट मिळाली नाही. त्याचं कारण ते ग्रंथ पुस्तक रूपाने विद्यापीठाला सादर करू शकले नाही. आणि त्यामुळे पुढे 11 वर्षानंतर, लक्षात घ्या मुद्दा, पुढे 11 वर्षानंतर त्यांनी इंग्लंडच्या PS किंग या प्रकाशक कंपनीतर्फे हा ग्रंथ प्रकाशित करून घेतला आणि मग कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1916 नंतर 11 वर्षांनी म्हणजे 8 ऑगस्ट 1927 रोजी बाबासाहेबांना रीतसरपणे पीएचडीची पदवी मिळालेली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमधून बाबासाहेब गेलेले असल्यामुळे त्यांना ग्रंथसंपदेचं किंवा ग्रंथ प्रकाशित करण्याचं महत्व जे आहे ते महत्व चांगल्या पद्धतीनं त्याचं महत्व कळालेलं होतं आणि त्या दृष्टीनं त्यांना एखादा ग्रंथ प्रकाशित केला की अतिशय आनंद होत असे. हे त्या विधानामागचं खरं महत्व आहे. ही खरी घटना आहे, ही खरी पार्श्वभूमी त्या ग्रंथाच्या प्रसिद्धी पाठीमागे आहे. म्हणून या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ह्या आपण अतिशय बारकाईनं अभ्यासले पाहिजे. विद्यापीठामध्ये आंबेडकर थॉट नावाचा जो विषय आहे, आंबेडकरी विचारधारा नावाचा जो विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने या ज्या बारीक सारीक घटना आहेत चरित्रातल्या त्या आपण प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट पुन्हा आपण ध्यानात घेतली पाहिजे की बाबासाहेबांच्या ग्रंथकारितेचा हा जो प्रवास आहे हा बुद्धापासूनच सुरू झाला आणि बुद्धापर्यंतच संपलेला आहे. कसा? तर त्याच्यासाठी एक गोष्ट आपण या ठिकाणी ध्यानात घेऊ की बाबासाहेबांच्या ग्रंथकारितेचा प्रवास 1907 ते 1956 अशा 49 वर्षाचा आहे. या 49 वर्षामध्ये ही जी काही ग्रंथसंपदा बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे ती अतिशय प्रचंड आहे आणि त्या दृष्टीनं माझ्याकडे त्याची संपूर्ण लिस्ट आहे, परंतु वेळेअभावी तेवढी संपूर्ण आपण लिस्ट सांगू शकत नाही. एक एक ग्रंथाचं आपण विश्लेषण प्रत्येक आठवड्याला करणार आहोत. 1907 साली केळुसकरांनी दिलेले बुद्धचरित्र हे बाबासाहेबांच्या ग्रंथसंग्रहातलं पहिला ग्रंथ आहे. 1907 साली केळुसकरांनी भेट दिलेले बुद्धचरित्र हे बाबासाहेबांच्या संग्रहालयातला पहिला ग्रंथ आहे आणि 1956 साली त्यांनी स्वतः लिहून पूर्ण केलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बाबासाहेबांच्या ग्रंथालयातला शेवटचा ग्रंथ आहे. म्हणून बुद्धापासून सुरुवात होते त्यांची ग्रंथसंपदा आणि बुद्धांपर्यंतच येऊन थांबते. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. अशा प्रकारे ग्रंथकारितेची सुरुवात जी आहे ती आणि शेवट जो आहे तो बुद्ध विचाराला अंगीकारण्यापासूनच झालेला आहे. या दृष्टीने आपण या घटनेकडे बघितलं पाहिजे. एखादं पुस्तक जर बाबासाहेबांना आवडलं तर ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून त्यावर चिंतन मनन करण्याची त्यांना सवय लागलेली होती. एखाद्या विषयाची जिज्ञासा जागृत झाली की त्या पद्धती त्या संबंधीचे संदर्भ ग्रंथ, त्या संबंधीचे मूलग्राही ग्रंथ, त्या संबंधीचे समीक्षा ग्रंथ यांचा ते तौलनिक पद्धतीने अभ्यास करीत असत आणि त्यामुळे त्यांचं जे लेखन आहे ते अतिशय दर्जेदार झालेलं आहे हे आपल्या निदर्शनास येतं. ग्रंथ वाचन करण्याची बाबासाहेबांची एक पद्धती होती बघा. अनेक पुस्तकांमध्ये मी स्वतःही त्याचा अनुभव घेतलेला आहे. मागच्या भाषणात मी तो सांगितला की ग्रंथ वाचन करण्याची बाबासाहेबांची एक विशिष्ट अशी पद्धत होती आणि ग्रंथ वाचन करत असताना ते सोबत निळ्या रंगाची आणि लाल रंगाची पेन्सिल ठेवत असत आणि ग्रंथ वाचन करत असताना जो विचार आवडला
त्याच्या खाली ते निळ्या रंगाच्या पेन्सिलीने अंडरलाईन करत असत आणि जो विचार त्यांच्या बुद्धीला पटला नाही त्याच्या खाली ते लाल रंगाच्या पेन्सिलीने अंडरलाईन करत असत. असे त्या प्रकारे त्यांची सर्व जी ग्रंथ होती ती ग्रंथ निळ्या आणि लाल रंगाच्या पेन्सिलीने अधोरेखित केलेली मी स्वतःही सिद्धार्थ कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बघितलेली आहेत. म्हणून हा मुद्दा मला फार भावलेला आहे. दुसरी गोष्ट, एवढं सगळं करत असताना बाबासाहेबांनी ही जी काही ग्रंथसंपदा प्रचंड निर्माण केली त्या ग्रंथसंपदेमध्ये काय काय होतं याचा जर आपण विचार केला, कारण आपण असं वाचतो की बाबासाहेबांच्या राजगृहाच्या ग्रंथालयामध्ये जवळपास 22,000 ग्रंथ होती. मग या 22,000 ग्रंथामध्ये काय काय होतं, ग्रंथसंग्रहालयामध्ये काय काय होतं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये जगातील थोर पुरुषांची चरित्र, त्याच्यामध्ये टॉल्स्टॉय असेल, चर्चिल असेल, शेक्सपियर असेल, बर्नार्ड शॉ असेल, अशा विविध थोर पुरुषांची चरित्र त्यांच्या संग्रही होती. त्याचबरोबर इंग्लंड, जर्मन, फ्रेंच इत्यादी देशांच्या राजकीय क्रांतीचे इतिहास त्यांच्या संग्रही होते. सर्व धर्मांचा इतिहास, जागतिक चळवळीचा इतिहास, त्याचबरोबर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, कायदेशास्त्र, तर्कशास्त्र आणि मानववंशशास्त्र या संबंधीची अनमोल ग्रंथसंपदा त्यांच्या संग्रहालयामध्ये होती. तत्वज्ञानाची पुस्तकं होती, आध्यात्मिक ग्रंथ होती, त्याचप्रमाणे सांस्कृतिक, भौगोलिक आणि भाषाशास्त्रावरील शब्दकोश त्यांच्या संग्रही होता. रामायण, महाभारताबरोबरच वेद, उपनिषद, पुराणे, आरण्यके, ब्राह्मण्यके इत्यादी ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. कुराण, बायबल हेही त्यांच्या संग्रही होते. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांना जे जे छंद होते त्या छंदाची पुस्तकं सुद्धा त्यांनी जमा करून ठेवली होती. उदाहरणार्थ संगीत, ते व्हायोलिन चांगल्या पद्धतीने वाजवायचे म्हणून संगीताची सगळी पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. चित्रकलेची पुस्तकं त्यांच्या संग्रही. बाबासाहेबांचं बुद्धाचं जे चित्र काढलेले आहे, उघड्या डोळ्यांचा बुद्ध, तिकडे नागपूरला चिंचोलीला वामनराव गोडबोलेंच्या संग्रहालयामध्ये ते चित्र आजही मूळ चित्र लावलेलं आहे. ते चित्र जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की बाबासाहेबांची चित्रकला किती छान होती. म्हणजे चित्रकलेची पुस्तकं त्यांच्या संग्रही होती, मूर्तिकलेची पुस्तकं त्यांच्या संग्रही होती, त्याचबरोबर कथा, कादंबऱ्या, संगीताची नाटकं, मराठी, हिंदी, उर्दू, पाली, संस्कृत, पार्शियन भाषेतील पुस्तके सुद्धा त्यांच्या संग्रही होती. एवढी प्रचंड ग्रंथसंपदा त्यांच्या संग्रही होती. आणि अशा पद्धतीचं जे त्यांचं संग्रहालय होतं याची कीर्ती संपूर्ण जगामध्ये पसरलेली होती. अनेक देशांचे विद्वान मुंबईमध्ये जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांची सत्ता असताना अनेक ब्रिटिश मुत्सदी जेव्हा भारतामध्ये येत असत तेव्हा ते आवर्जून बाबासाहेबांचं ग्रंथालय बघायला येत असत आणि ते ग्रंथालय बघून धन्यता मानत असत. अशा पद्धतीचे अनेक किस्से आंबेडकरी चरित्रामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून असं जे काही ग्रंथ, भव्य दिव्य ग्रंथालय बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं, असं सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेलं भव्य ग्रंथालय त्या काळामध्ये पंडित मालवीय यांनी त्यांच्या बनारस विद्यापीठासाठी 2 लाख रुपयांना मागितलं होतं. त्या काळचे 77 वर्षापूर्वीचे 2 लाख म्हणजे आजचे 20 कोटी झाले बांधवांना. परंतु ते बाबासाहेबांनी त्यांनाही नकार दिला. त्याचबरोबर घनश्याम बिर्ला यांनी त्यांच्या पिलानी विद्यापीठासाठी 6 लाख रुपयाला ते मागितलं होतं. त्या काळचे 6 लाख म्हणजे आजचे 60 कोटी असं समजा. आणि तरी सुद्धा बाबासाहेबांनी व्यावहारिक धनापेक्षा विचारधन मोठं मानलं आणि आपली ग्रंथसंपदा कुणाच्याही ताब्यात दिली नाही. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. ग्रंथाविषयी आदर व्यक्त करताना बाबासाहेबांचं अतिशय कळकळीचं आणि अंतःकरणातून निर्माण झालेलं एक उदान आहे बांधवांना. ग्रंथाविषयी आदर व्यक्त करताना बाबासाहेब असं म्हणतात एके ठिकाणी की ग्रंथ माझे गुरु आहेत, ग्रंथ माझे मार्गदर्शक आहेत, ग्रंथ माझे स्नेही आहेत, ते मला सतत उपदेश करतात, वेळोवेळी धीर देतात. ग्रंथांना नसतो गर्व की नसतो जातीपातीचा भेदभाव, ते असतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे खरे प्रतीक. आणि शेवटचं वाक्य बाबासाहेबांनी फार भावनिक केलेलं आहे. ते म्हणतात की मला माणसांनी जरी दूर केलं असलं तरी ग्रंथांनी मात्र जवळ केलेलं आहे. आयुष्यभर मला ग्रंथांनी साथ दिलेली आहे. असं भावनिक उदान, भावनिक वाक्य त्या ठिकाणी बाबासाहेबांनी उद्धृत केलेलं आहे. याच्यावरून ग्रंथांच्या विषयी बाबासाहेबांना किती कळकळ होती आणि बाबासाहेब ग्रंथांच्या बाबतीत किती हळवे होते हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. आणि मग एवढे सगळे ग्रंथ वाचन करत असताना बाबासाहेबांनी स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. ती ग्रंथसंपदा म्हणजे
बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकूण 23 ग्रंथ लिहिलेले आहेत, 10 प्रबंध लिहिलेले आहेत, 33 अग्रलेख लिहिलेले आहेत, 354 स्फुट लेख लिहिलेले आहेत आणि 3 प्रकारच्या घटना लिहिलेल्या आहेत. कोणत्या घटना हे तुम्हाला मी नंतर सांगेन, परंतु बाबासाहेबांनी 3 घटना लिहिलेल्या आहेत. एकच राज्यघटना नव्हे, परंतु 3 घटना बाबासाहेबांनी लिहिलेल्या आहेत. एवढी प्रचंड ग्रंथ संपदा त्यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये निर्माण केलेली आहे. ही सुद्धा गोष्ट आपण ध्यानी घेतली पाहिजे. अनेक वेळा लिखाणाच्या ओघामध्ये लक्षात येत नाही, म्हणून थोडक्यात रिपीट करतो की बाबासाहेबांनी एकूण 23 ग्रंथ, 10 प्रबंध, 33 अग्रलेख, 354 स्फुट लेख आणि 3 प्रकारच्या घटना लिहिलेल्या आहेत. एवढं प्रचंड वाङ्मय बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे. आणि मग हे सगळं जे लेखन आहे, हे संपूर्ण लेखन बाबासाहेबांचं 5 प्रकारामध्ये विभागलेलं आहे. म्हणून ते 5 प्रकार जे आहेत ते मी तुम्हाला धावतीवर सांगतो आहे, आपल्याला त्याचा आवाका कळावा म्हणून. बाबासाहेबांचं जे लेखन आहे 5 प्रकारामध्ये लेखन आहे. पहिलं लेखन जे आहे ते अर्थशास्त्रीय लेखन आहे, कारण हे संपूर्ण अर्थशास्त्रीय लेखन त्यांनी परदेशात असताना केलेलं आहे. दुसरा जो लेखन आहे तो मानववंशशास्त्रीय लेखन आहे. मानववंशशास्त्रीय लेखन म्हणजे बाबासाहेबांचं जातीविषयक जेवढं काही चिंतन आहे त्या चिंतनाच्या अनुषंगाने त्यांनी जे 4 ग्रंथ लिहिलेले आहेत ते ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचं मानववंशशास्त्रीय लेखन आहे. त्याच्यानंतर राजकीय लेखन आहे, धार्मिक लेखन आहे आणि संसदीय लेखन आहे. अशा प्रकारे 5 प्रकारामध्ये बाबासाहेबांचं लेखन आपल्याला आढळत असतं. आणि म्हणून मी या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने सर्वप्रथम बाबासाहेबांच्या मानववंशशास्त्रीय लेखनाविषयी बोलणार आहे. कारण अनेक लोकांच्या मनामध्ये शंका असतात. मी मागच्या व्याख्यानामध्येही सांगितलं होतं की मानववंशशास्त्र नावाचं असं स्वतंत्र पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही, परंतु मानववंशशास्त्रीय लेखन म्हणजे संपूर्ण जाती संस्थेविषयीचं लेखन, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हे जाती व्यवस्थेविषयीचं लेखन जे आहे ते लेखन करत असताना बाबासाहेबांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यामध्ये मानववंशशास्त्रीय लेखनाच्या अंतर्गत कास्ट इन इंडिया, आता ग्रंथाचं पूर्ण नाव लक्षात घ्या. लोक फक्त कास्ट इन इंडिया एवढंच म्हणून पुढे जातात, परंतु त्या ग्रंथाचं संपूर्ण नाव जे आहे ते कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट असं संपूर्ण नाव आहे. म्हणजे भारतातील जाती संस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास हा ग्रंथ, हा प्रबंध आहे. बाबासाहेबांनी हा प्रबंध 1916 साली लिहिलेला आहे. त्याच्यावरच मी आता बोलणार आहे. दुसरा जो आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचे निर्मूलन, हा ग्रंथ 1936 साली लिहिलेला आहे. तिसरा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे गांधी अँड द इमॉन्सिपेशन ऑफ द अनटचेबल, इमॉन्सिपेशन, मुक्ती, गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती, हा ग्रंथ 1943 साली त्यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हू वेअर शूद्राज, आता या ग्रंथाचं नाव सुद्धा प्रचंड मोठं आहे. आपण फक्त हू वेअर शूद्राज एवढं बोलून थांबतो, परंतु तसं नाही. या ग्रंथाचं पूर्ण नाव जे आहे ते हू वेअर शूद्राज, हाऊ दे कम टू बी द फोर्थ वर्ण इन इंडो आर्यन सोसायटी. शूद्र पूर्वी कोण होते आणि ते इंडो आर्यन संस्थेत त्यांचा 4था वर्ण कसा निर्माण झाला, हा ग्रंथ बाबासाहेबांनी 1946 मध्ये लिहिलेला आहे. आणि 5वा ग्रंथ मानववंशशास्त्राच्या अंतर्गत जो लिहिला तो म्हणजे दी अनटचेबल, अस्पृश्य, हा ग्रंथ जो आहे तो 1948 साली लिहिलेला आहे. हे 5 ग्रंथ जाती व्यवस्थेशी संबंधित असून त्याचा संपूर्ण लेखन जे आहे ते मानववंशशास्त्राच्या अंतर्गत येतं, हे फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानामध्ये मला प्रत्येक प्रबंधाचं आणि ग्रंथाचं विश्लेषण करायचं आहे. म्हणून आज मी आपल्या समोर हा जो पहिला प्रबंध आहे बाबासाहेबांचा 1916 साली लिहिलेला, त्याचं नाव आहे कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, भारतातील जाती संस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास. हा जो ग्रंथ आहे, हा जो प्रबंध आहे, हा प्रबंध बाबासाहेबांनी जेव्हा लिहिलेला आहे त्याचे पार्श्वभूमी आणि त्याचं अंतरंग सांगून मी थांबणार आहे. कारण असं की मानववंशशास्त्राच्या अंतर्गत लेखन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना या विषयावरच लेखन करावंसं का वाटलं, असा सुद्धा संशोधकाच्या वृत्तीने विचार केल्यास मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कारण हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. 1913 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा अर्थशास्त्र हा मुख्य विषय घेतला होता आणि या अर्थशास्त्राच्या बरोबरच त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे काही दुय्यम विषय होते त्यामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि मानववंशशास्त्र असे 5 विषय त्यांचे होते, दुय्यम विषय होते आणि मुख्य विषय होता अर्थशास्त्र. परंतु हा दुय्यम विषयामध्ये शेवटचा विषय जो होता तो मानववंशशास्त्र होता आणि त्या दृष्टीनं बाबासाहेब अभ्यास करत असताना कोलंबिया विद्यापीठाची किंवा सर्वच विद्यापीठांची एक पद्धत असते की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या विषयातील एखाद्या कूट प्रश्नावर संशोधन करून प्रबंध लिहायचा आणि तो एखाद्या चर्चासत्रामध्ये त्याच विषयाच्या विद्यार्थ्यापुढे वाचून दाखवायचा. अशी ही जी पद्धत होती. जेव्हा बाबासाहेबांचा नंबर आला तेव्हा त्यांनी असा विचार केला की आपणही एखादा प्रबंध लिहिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी विचार करत असताना इतिहास हा विषय त्यांनी घेतलेला होता, दुय्यम विषय. त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी एक विषय निवडलेला होता, तो म्हणजे संभाजी राजांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी होती. हा विषय त्यांनी अगोदर निवडलेला होता आणि त्या दृष्टीने त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली होती, टिपणे काढायला सुरुवात केली होती आणि प्रबंधाचंही लेखन करायला सुरुवात केली होती. परंतु हे करत असताना त्यांच्या मनामध्ये असा विचार चमकून गेला की या विषयाचा अभ्यास करून आपल्या समाजाच्या उद्धारासाठी त्याचा काही फायदा होणार नाही. अभ्यास करत असताना त्यांना असं क्लिक झालं कुठेतरी की याच्यावर हा इतिहासाचा विषय आहे परंतु समाजाच्या उद्धारासाठी याचा काही उपयोग होईल का, ते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा विषय रद्द केला, हा प्रबंध रद्द केला आणि भारतातील जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना जी हीन अवस्था प्राप्त झाली आहे त्याच्याविषयी आपण काहीतरी संशोधन केलं पाहिजे, काहीतरी उद्बोधक लिहिलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि तो मनाशी विचार पक्का करून मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने जाती व्यवस्थेवर लिहिण्यास त्यांनी प्रारंभ केलेला आहे. तिथून त्यांच्या मानववंशशास्त्र लिखाणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. 1913 ते 1916 या 3 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाचा अभ्यास केला, समाजशास्त्राचा अभ्यास केला, मानववंशशास्त्राचा अभ्यास केला. आता इथे आपण महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एखाद्या विषयाचं संशोधन करण्यासाठी बाबासाहेबांची जी तौलनिक पद्धती होती त्या तौलनिक पद्धतीच्या अनुषंगाने भारतातल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास करायला तेव्हा त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांनी काय केलं की त्याचे 2 भाग केले. एक भाग केला की युरोपियन ग्रंथकारांची पुस्तकं वाचायची, कारण युरोपियन ग्रंथकारांनी भारतातल्या जाती व्यवस्थेविषयी प्रचंड लेखन केलेलं आहे, प्रचंड संशोधन केलेलं आहे. मानववंशशास्त्राच्या अधिपत्याखाली जे काही संशोधक होते ते युरोप खंडातले अतिशय मान्यताप्राप्त संशोधक होते, अधिकृत संशोधक होते, ज्याला आपण बाप संशोधक असं म्हणतो, असे ते संशोधक होते. म्हणून या संशोधकांची शेकडो ग्रंथ बाबासाहेबांनी अभ्यासली. मी वाचली असं म्हणत नाही, शेकडो ग्रंथ बाबासाहेबांनी या युरोपियन ग्रंथकारांची अभ्यासली जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि तेही विषय म्हणजे भारतातील जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने मानववंशशास्त्राचा अभ्यास करणारे हे जे काही विद्वजन होते त्यांनी जी काही ग्रंथ लिहिलेली आहेत ती शेकडो ग्रंथ बाबासाहेबांनी एका बाजूने वाचली, अभ्यासली आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी भारतातली सुद्धा जाती व्यवस्थेविषयीची जी काही पुस्तकं होती ती सुद्धा अभ्यासली. मग भारतातील जाती व्यवस्थेविषयी कशामध्ये उल्लेख सापडेल तर मग पुराण होती. म्हणून बाबासाहेबांनी विष्णू पुराण आणि भागवत पुराण संपूर्णपणे अभ्यासलं. त्याच्यानंतर 4 वेद अभ्यासले, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद ही 4 वेद अभ्यासले. त्याच्यानंतर 7 उपनिषद अभ्यासली. त्या 7 उपनिषदामध्ये ब्राह्मण्यधारक, श्वेताश्वतर, केनोप उपनिषदक, प्रश्नोप उपनिषदक, छांदोग्य उपनिषदक, मुंडक उपनिषदक आणि ईशावास्योप उपनिषदक अशी उपनिषदक अभ्यासली. त्याच्यानंतर ब्राह्मण्यके अभ्यासली. ब्राह्मण्यके नावाचा स्वतंत्र विषय आहे, त्याच्यामध्ये शतपथ ब्राह्मण आहे, त्याच्यानंतर तैतरीय ब्राह्मण आहे, अशी धर्मग्रंथ अभ्यासली. नंतर धर्मसूत्र नावाचा एक विषय आहे, त्या धर्मसूत्रामध्ये वशिष्ठ धर्मसूत्र, गौतम धर्मसूत्र आणि आपस्तंभ धर्मसूत्र ही धर्मसूत्र सुद्धा बाबासाहेबांनी अभ्यासली. आणि शेवटी बाबासाहेबांनी आरण्यके, अश्वेता आणि मनुस्मृती
या सर्व धार्मिक ग्रंथांचा प्रचंड अभ्यास केला. ही नावं मी आपल्याला का सांगितली तर युरोपियन ग्रंथकारांचे मानववंशशास्त्राच्या आधारे संशोधन केलेले ग्रंथ हे एका बाजूने वाचले आणि त्याचबरोबर भारतातले हे जे काही वेद, उपनिषद, पुराण, आरण्यके, ब्राह्मण्यके होती ही सुद्धा प्रचंड अभ्यास केला आणि या दोन्हींचा तौलनिक अभ्यास करून माणसामध्ये जाती कशा उत्पन्न झाल्या, जाती उत्पन्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये विवाह, कुटुंब या प्रथा कशा निर्माण झाल्या, धर्म कसे निर्माण झाले याच्याविषयी संशोधन करून अतिशय पद्धतशीर मांडणी केली आणि हा प्रबंध त्यांनी तयार केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मग असं करत असताना बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा जो ग्रंथ आहे हा जो प्रबंध आहे हा 1916 साली लिहिला. आता इथे मुद्दा असा लक्षात घ्यायचा आहे की हा जो प्रबंध लिहिलेला आहे हा प्रबंध काही विद्यापीठीय डिग्री घेण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेला नाही किंवा या ग्रंथाच्या आधारे बाबासाहेबांना कुठली पदवी मिळालेली आहे असंही नाही. तर कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर ए गोल्डन वायझर नावाचे त्यांचे प्राध्यापक होते, समाजशास्त्राचे अभ्यासक होते, मानववंशशास्त्राचे अभ्यासक होते, संशोधक होते आणि अतिशय प्रस्थापित होते, अधिकृत होते. आणि त्यांनी एक सेमिनार ठेवलेलं होतं आणि त्या सेमिनारमध्ये म्हणजे चर्चासत्रामध्ये किंवा परिसंवादामध्ये बाबासाहेबांनी हा ग्रंथ वाचलेला आहे. 9 मे 1916 रोजी हा ग्रंथ बाबासाहेबांनी वाचलेला आहे त्या परिसंवादामध्ये. आता आपल्या समोर असा प्रश्न पडेल की 9 मे 1916 ते 9 मे 1920 असं जर धरलं तुम्ही तर हे 105 वर्ष झालेली आहे त्या ग्रंथाला. मग आज याच्यावर अभ्यास करण्याची गरज आहे का असाही काही लोकांच्या मनामध्ये विचार निर्माण होईल. परंतु गरज आहे बांधवान, कारण या ग्रंथामध्ये 100 वर्षापूर्वी किंवा 105 वर्षापूर्वी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आज तंतोतंत या सगळ्या गोष्टी आजच्या परिस्थितीला लागू पडतात. म्हणून बाबासाहेबांचे सर्व ग्रंथ अभ्यासायचे आहे. आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ आहे, हा जो प्रबंध आहे, हा प्रबंध 9 मे 1916 साली त्या चर्चासत्रामध्ये वाचून सादर केला. आणि जेव्हा बाबासाहेबांनी हा प्रबंध वाचला त्यावेळेस बाबासाहेबांच्या बरोबर असलेले सगळे विद्यार्थी आणि बाबासाहेबांचे सर्व प्राध्यापक हे प्रचंड खुश झाले, प्रचंड आनंदित झाले. का आनंदित झाले त्याचं कारण असं की या प्रबंधातील इंग्रजी भाषा वैभव हे अमेरिकेतील अभिजात वाङ्मयाच्या दर्जाचे होते. वाङ्मयाचा दर्जा, अभिजात वाङ्मयाचा दर्जा ही फार मोठी संकल्पना आहे. आज संस्कृत आणि मराठी भाषेला अभिजात वाङ्मयाचा दर्जा मिळाला पाहिजे याच्यासाठी लोक झगडत आहेत. आणि मग अमेरिकेचा अभिजात वाङ्मयाचा दर्जा आणि त्या दर्जाचं लेखन बाबासाहेबांनी केलेलं आहे, ही किती अभिमानाची आणि किती मोठी गोष्ट आहे बांधवांनो. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, तेव्हा आपल्या लक्षात येईल त्याचं महत्व. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा हा ग्रंथ वाचन केला तेव्हा तिथल्या अभ्यासकांना हे सगळं कळालं की हा ग्रंथ हा प्रबंध अतिशय उत्कृष्टपणे लिहिलेला आहे. त्यांची संशोधनाची जी शिस्तप्रियता होती, संशोधनाची सुद्धा एक डिसिप्लिन असते बघा, म्हणून संशोधनाच्या शिस्तप्रियतेनुसार त्यांनी अतिशय मुद्देसूद मांडणी त्या ग्रंथामध्ये केलेली होती. आणि असा हा जो प्रबंध आहे हा प्रबंध इंडियन अँटिक्वेरी या मासिकामध्ये मे 1917च्या अंकामध्ये प्रसिद्ध केला. आणि हा ग्रंथ बाबासाहेबांचा आयुष्यातला पहिला प्रबंध म्हणून प्रसिद्ध झाला. हे बाबासाहेबांचं पहिलं अपत्य आहे असं आपण म्हटलं तरी वावगं होणार नाही, कारण इथूनच त्यांच्या मानववंशशास्त्रीय लेखनाला सुरुवात झालेली आहे. फक्त मुद्दा आपण इथे लक्षात ठेवायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ग्रंथ लिहिला कास्टिंग इंडिया देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, हा काही कुठली डिग्री मिळवण्यासाठी घेतलेला नाही तर संशोधन करण्यासाठी लिहिलेला आहे आणि चर्चासत्रामध्ये सादर करण्यासाठी लिहिलेला आहे. आणि मग या ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे ते आता थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की आर्य, द्रविड, मंगोलियन आणि सिथियन या लोकांच्या मिश्रणाने जो समाज भारतामध्ये तयार झाला तो भटक्या अवस्थेत सुधारत जात असताना त्यांच्यामध्ये रक्तमिश्रणाची कल्पना अमान्य होत गेली आणि शेवटी जमातीमध्ये बेटी व्यवहार बंद होत गेले.
त्यामुळे कालपरत्वे ही प्रथा दृढ होत गेली आणि परिणामी सर्व समाज परस्पर विरोधी झाले. त्यांच्यात बेटी व्यवहार बंद पडला, समाज बंधने कडक झाली आणि अशी बंधने मोडणारी जी होती त्यांना त्या प्रस्थापित समाजाने वाळीत टाकले आणि त्याच्यामुळे जाती निर्माण झालेली आहे. हे जे विश्लेषण बाबासाहेबांनी 1916 मध्ये केलेलं आहे ती 16ची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण असं आहे की हे जे लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी किंवा संशोधन केलेलं आहे हे अतिशय वेगवेगळ्या ग्रंथामधून त्यांनी माहिती संकलित करून लिहिलेलं आहे. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की अशा पद्धतीनं त्यातूनच विविध जाती उत्पन्न होऊन समाज व्यवस्था निर्माण झाली आणि याच्यामध्ये ब्राह्मण वर्गाने स्वतःला जातीचं रूप देऊन एका मर्यादेमध्ये बंदिस्त केलं. बाबासाहेबांचं हे विधान बघा, 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी केलेले विधान आज जर तुम्ही याचा बारकाईने अभ्यास केला तर हे लक्षात येईल की बाबासाहेब असं त्या प्रबंधामध्ये म्हणतात की ब्राह्मण वर्गाने स्वतःला जातीचं रूप देऊन स्वतःला एका मर्यादेमध्ये बंदिस्त केलं. कुठली मर्यादा? जानवं परिधान करण्याची, कर्मकांड करण्याची, पूजाविधी करण्याची, पौरोहित्य करण्याची, ही त्यांनी स्वतःभोवती एक मर्यादा ब्राह्मण समाजाने आखून घेतली आणि इतरांना मात्र त्या मर्यादेच्या बाहेर ठेवलं. इतरांना म्हणजे कुणाला? बहुजन समाजाला. म्हणजे बहुजन समाजाला मर्यादेच्या बाहेर ठेवलं आणि स्वतः मात्र जातीच्या एका विशिष्ट बंधनामध्ये त्यांनी बांधून घेतलं. म्हणून ब्राह्मणाव्यतिरिक्त कुणीही ते काय म्हणतात जानवं घालत नाही, ब्राह्मणाव्यतिरिक्त कुणीही पूजा अर्चा करत नाही, ब्राह्मणांव्यतिरिक्त आजही कुणी कर्मकांड करत नाही. म्हणून ब्राह्मण समाजाची ही जी मेख आहे ही 1916 साली बाबासाहेबांनी ओळखली आणि त्या पद्धतीचं भाष्य त्यांनी या प्रबंधामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळेच काय झालेलं आहे की ब्राह्मणांनी जेव्हा स्वतःला एका जातीमध्ये बांधून घेतलं किंवा मर्यादेत बांधून घेतलं त्याच्यामुळे इतर समाजाने म्हणजे ब्राह्मणेतर जे समाज होते त्या समाजाच्या वेगवेगळ्या जाती निर्माण होत गेल्या आणि जातीचे नियम भंग करणारे जे कोणी होते त्यांना मात्र बहिष्कृत केलं गेलं किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. आणि म्हणून बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये असा निष्कर्ष सुद्धा काढलेला आहे. शेवटी मी सांगणार आहे की बाबासाहेब म्हणतात की ज्यांना ज्यांना म्हणून बहिष्कृत केलं गेलं त्या बहिष्कृत समाजाने स्वतःची एक वेगळी जात निर्माण केलेली आहे. हे सुद्धा जातीच्या उत्पत्तीचं कारण बाबासाहेबांनी या प्रबंधामध्ये नमूद केलेलं आहे. मग याची उत्पत्ती कशी झाली याच्याविषयी बाबासाहेबांनी या प्रबंधाच्या सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की भारतातील जाती संस्थेची उत्पत्ती ही अजूनही कुणाला उमगलेली नाही. प्रबंधामधल्या पहिल्याच परिच्छेदामध्ये हे वाक्य आहे बांधवानं. काय वाक्य आहे? भारतातील जाती संस्थेची उत्पत्ती ही अजूनही कुणाला पुरती उमगलेली नाही. हे जे मी मराठीमध्ये सांगतो आहे हे खरं म्हणजे म.फु. गांजरेंचं एक पुस्तक आहे, भाषांतर आहे अनुवाद केलेलं, त्या भाषांतरावरून मी आपल्याला सांगतो आहे म.फु. गांजरेंचं. तर त्याच्यामध्ये हे जेव्हा असं बाबासाहेब म्हणतात की भारतातील जाती व्यवस्थेची उत्पत्ती ही अजूनही कुणाला पुरती उमगलेली नाही. कुणाला पुरती उमगलेली नाही? ती युरोपियन ग्रंथकारांनाही उमगली नाही आणि भारतीय पुराणे लिहिणाऱ्यांनाही उमगली नाही. एवढं धाडसाचं विधान बाबासाहेबांनी या प्रबंधामध्ये केलेलं आहे. या वाक्याचाच अर्थ होतो की ना युरोपियन ग्रंथकारांना ती उमगली ना भारतीय विद्वानांना ती उमगली. बाबासाहेबांनी जो काही अभ्यास केला त्या अभ्यासाचं मर्म आपण जर लक्षात घेतलं तर हे जे विधान बाबासाहेबांनी केलेलं आहे त्या विधानाला फार महत्व आहे बांधवा. त्याचं कारण असं की बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहित असताना प्रथम युरोपियन ग्रंथकारांची मतं नोंदवली, त्यांनी जाती संस्थेच्या केलेल्या व्याख्या नोंदवल्या आणि मग त्या सगळ्या व्याख्या वगैरे नोंदवून झाल्यानंतर भारतातील हे जे